नमस्कार मित्रांनो. तर आपण 12वी साठी काही ट्रिक्स बघत आहोत. तर आता आपण जो चॅप्टर नंबर आपला सेकंड आहे ॲडमिशन ऑफ पार्टनर्स. तर आपण हा चॅप्टर जो आहे तो त्याच्यामध्ये ज्या काही छोट्या-छोट्या ट्रिक्स आहेत त्या आपण कव्हर करणार आहे. याच्यामध्ये पहिलं आहे की ॲडमिशन ऑफ पार्टनर्स जे आहेत, ॲडमिशन ऑफ पार्टनर्स एखादा पार्टनर जो आहे, तर आपल्या बिझनेसमध्ये नवीन जर ॲडमिशन घेत असेल किंवा ॲडिशन होत असेल, तर त्याला ॲडमिशन ऑफ पार्टनर्स म्हणतात. बरोबर ना? हे आपण शिकलोय. तर ह्या ॲडमिशन ऑफ पार्टनर्समध्ये आपल्याला 2 रेशो कॅल्क्युलेट करावे लागतात. एक न्यू रेशो, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि दुसरा की सॅक्रिफाईस रेशो. सॅक्रिफाईस सॅक्रिफाईस रेशो. सॅक्रिफाईस रेशो. ठीक आहे. तर यामध्ये बघा आपण पहिलं बघणार आहोत की न्यू रेशो कसा कॅल्क्युलेट करणार आपण. न्यू रेशो जो आहे तो. ठीक आहे. न्यू रेशो आपण कसा कॅल्क्युलेट करणार आहोत. तर न्यू रेशो इज इक्वल टू जेव्हा एखादा पार्टनर आपल्या बिझनेसमध्ये येतो तेव्हा समजा ए आणि बी आधीचे पार्टनर असेल, त्यांच्यामध्ये सी हा ऍडमिट झाला असेल, तर हे काय करतात की याला काही शेअर्स देतात. आपल्यामधला काही भाग हिस्सा जे आहे तर ते या सी ला देतात. हे सी काय करतो, यांना कॅपिटल देतो. ते आपण बघितलंय बरोबर ना. तर जर न्यू रेशो जर काढायचं असेल तर त्यामध्ये पहिली स्टेप आहे कॅल्क्युलेशन ऑफ रिमेनिंग बॅलन्स शेअर्स. रिमेनिंग बॅलन्स शेअर्स काढायचा म्हणजे काय, थोडक्यात आपल्याकडे आता पूर्णतः असा एक पिझ्झा आहे बरोबर ना. तर ए आणि बी हे दोघ जण पार्टनर होते तेव्हा आपण अर्धा अर्धा घ्यायचो. काय घ्यायचो, हा अर्धा आणि तो अर्धा घ्यायचो. पण आता इथे सी आल्यामुळे काय झालं की हा जो पिझ्झा आहे तर याचे 3 भाग केले गेले. किती भाग केले गेले, 3 भाग. 1 2 आणि 3 भाग. तर अशा प्रकारे याचा काय झाला की एक शेअर्स जो हो म्हणजे टोटल एक भाग होता त्याच्यामधून आपण काही भाग जो आहे तो या न्यू पार्टनरला दिलेला आहे आणि त्याचा जो पोर्शन असतो तो आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला असतो. जसा की 1/5 असेल, 1/4 असेल बरोबर ना. तर असा आपण त्याला भाग दिलेला असतो, तो ते आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला असतो. म्हणून आपण काय करायचं, इथे एक घ्यायचा. हा पूर्ण एक जो पिझ्झा आहे त्यातून आपण जो नवीन आलेला पार्टनर आहे त्याला समजा आपण 1/4 शेअर दिला असेल. काय दिला असेल, 1/4 शेअर. तर बघा याच्यामध्ये जर बघितलं तर हा एक जो आहे याला डिवाइडेड काही नाहीये, म्हणजे हा एक असतो. डिवाइडेड काय असतो, एक असतो बरोबर ना. डिनॉमिनेटर जो आहे तो काही जर नसेल तर तो एक असतो. आणि जेव्हा तुमच्या दोन अमाऊंटच्या मध्ये हे मायनस चिन्ह येतं, जे दोन अपूर्णांक संख्येच्या मध्ये जो मायनस चिन्ह येतं, तर त्यामुळे तुम्हाला त्या संख्येचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागतं. तर अशा प्रकारे आपण काय करणार की या चारानी या एकाला मल्टिप्लाय करणार. म्हणजे काय, 1:4 आणि डिवायडेड बाय मायनस बरोबर ना. आणि याने काय करणार, या एकाला मल्टिप्लाय करणार 1:1 बरोबर, डिवायडेड बाय या डिनॉमिनेटरनी या डिनॉमिनेटरला काय करायचंय, डिवाइडेड करायचं. मोर 4:1 बरोबर ना. तर अशा प्रकारे मग आता हे जे कॅल्क्युलेशन्स आहे हे आपण सॉल्व्ह केल्यानंतर जर बघितलं तर 4 1 जा 4 मायनस 1 डिवायडेड बाय 4 1 जा 4. तर अशा प्रकारे आपल्याकडे रिमेनिंग शेअर्स राहिला 3/4 बरोबर ना. तर रिमेनिंग शेअर्स जो आहे आपला 3/4 राहिलेला आहे. आता हे झाल्यानंतर याच्यामध्ये परत आपल्याला सेकंड कॅल्क्युलेशन करायला लागते. सेकंड कॅल्क्युलेशन करायला लागते. न्यू रेशोचा फॉर्म्युला आपल्याला टाकायला लागेल. इथे न्यू रेशो इज इक्वल टू काय आहे, ओल्ड रेशो इंटू रिमेनिंग बॅलन्स ऑफ शेअर्स बरोबर ना. आता न्यू रेशो जर बघितला तर आपल्याला तिघा पार्टनरचा काढायचा, ए चा, बी चा आणि सी चा. तर म्हणून आपण काय करणार, इथे ए, इथे बी आणि इथे सी. तर अशा प्रकारे तिघांचंही कॅल्क्युलेशन आता इथे करणार आहोत. ओल्ड रेशो जर बघितला तर यांचा समजा आपल्याला दिला होता 1:1 बरोबर ना. एक आणि एक टोटल असे दोन भाग होते. म्हणून दोन भागामधून एक भाग ए ला आणि एक भाग बी ला. म्हणजे अशा प्रकारे इथे 1/2 हा ओल्ड रेशो आला आणि इथे 1/2 हा ओल्ड रेशो आला.
हा नवीन पार्टनर आहे सी, म्हणजे याला ओल्ड रेशो नसतो, म्हणून आपण काय केलं, त्याचा घेतला नाही. इंटू रिमेनिंग बॅलन्स ऑफ शेअर जर बघितला तर 3/4 आलेला आहे. इथे पण 3/4 आलेला आहे. याला मात्र आपण किती दिला होता, 1/4 दिला होता, म्हणून आपण इथे 1/4 लिहिणार. आता याला सॉल्व्ह करून घेतल्यानंतर मल्टिपल मल्टिपल आहे तर डायरेक्टली आपण मल्टिपल करणार त्याचं. ठीक आहे. 3 डिवायडेड बाय 8, 3 डिवायडेड बाय 8, आणि याला जर 8 करायचं असेल तर आपल्याला इथे मल्टिप्लाय 2 नी करायला लागेल. 2 2, बरोबर ना. 2 डिवायडेड बाय 8. तर अशा प्रकारे हा 8 कॅन्सल, 8 कॅन्सल, 8 कॅन्सल, तर न्यू रेशो आपला येतो. न्यू रेशो इज इक्वल टू काय येतो, 3:3:2 हा रेशो आला. समजलं. तर एकदम बेसिक आहे. 2 स्टेप आहे कॅल्क्युलेशन ऑफ द न्यू रेशो मध्ये. तर कॅल्क्युलेशन ऑफ रिमेनिंग बॅलन्स ऑफ शेअर्स, एक पिझ्झा आहे त्याच्यामधून आपण काही भाग त्यांना दिला तर तो काढून टाकायचा. रिमेनिंग बॅलन्स ऑफ द शेअर्स आपला आला, त्याला मल्टिप्लाय करायचं ओल्ड रेशोने. आपल्याकडे जे काही पार्टनर्स आहेत ओल्ड आणि आता आलेला न्यू, या सगळ्यांचा रेशो काढून घ्यायचा, मग तो न्यू रेशो आपल्याला मिळालाय. ठीक आहे. त्यानंतर आपल्याकडे बघा आता सॅक्रिफाईस रेशो असतो. आता हा सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू, त्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. आता सॅक्रिफाईस फक्त हे ओल्ड पार्टनरच करतात. ओल्ड पार्टनरच करतात, बरोबर ना. नवीन आलेले पार्टनर सॅक्रिफाईस करत नाही. सॅक्रिफाईस म्हणजे त्याग करणे. मग हा त्याग कोण करतो शेअरचा, ते ओल्ड पार्टनर्स करतात. म्हणून ते ओल्ड पार्टनर जे आहे हे ए आणि बी, तर हा ए आणि बी याचा आपल्याला रेशो काढावा लागेल. फक्त ए आणि बी चा, ए आणि बी. तर यांचा ओल्ड रेशो जर बघितला तर 1/2 आहे. मग आपण काय केलं, तो घेतला 1/2 आणि 1/2, बरोबर ना. मायनस मायनस न्यू रेशो बघ यांचा किती आहे, तर इथे 3 आणि 2 या सगळ्यांची जर बेरीज केली तर 8 येते टोटल. 3 आणि 3 6 आणि 2 8, म्हणजे यांचा रेशो बघा 3/8, आणि याचा पण आहे 3/8. म्हणून आपण काय केलं, 3/8 आणि इथे 3/8, बरोबर ना. आता मायनस चिन्ह असल्यामुळे आपल्याला याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागेल. ठीक आहे ना. मग आपण कसं क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, याला यांनी मल्टिप्लाय करायचं. 8 1 8 मायनस 2 3 6 डिवायडेड बाय 8 2 16, बरोबर ना. त्याचबरोबर इथे याने मल्टिप्लिकेशन करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 8 1 8 मायनस 2 3 6 डिवायडेड बाय 16, बरोबर ना. आता हे 16 कॅन्सल झाले, इथे आला 2:2, बरोबर ना. आता यांचा सॅक्रिफाईस रेशो आला 2:2, म्हणजेच 1:1. किती आला, 1:1, बरोबर ना. पण जेव्हा तुम्हाला क्वेश्चन जर दिला असेल काय, तर त्याच्यामध्ये एक आपल्याला याच्यामध्ये अजून एक ट्रिक याच्यामध्ये अशी आहे की जर समजा ओल्ड पार्टनरचा ओल्ड रेशो 1:1 म्हणजे सेम होता, बरोबर ना. आणि ओल्ड पार्टनरचा न्यू रेशो हा 3:3 म्हणजेच 1:1 होता. जर हा अशा ठिकाणी काय ओल्ड रेशो आणि न्यू रेशो जर सेम असेल यांचा दोघांचा, काय, तर त्यांचा सॅक्रिफाईस रेशो सुद्धा सेम येतो. म्हणजे सॅक्रिफाईस रेशो नंतर कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही आपल्याला. जर त्यांचा दोन्ही ठिकाणी जर सेम असेल तर इथे सॅक्रिफाईस रेशो सुद्धा सेम येतो. थँक्यू.